बातमी 36 जिल्ह्यांची। देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदी विराजमान होताच वर्षा निवासस्थानावरील माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाची पाटी झाकण्यात आली आहे। इथे आता देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची पाटी लागणार आहे। पुण्याच्या पालकमंत्रीपदावरती भाजप आणि राष्ट्रवादी दोन्ही पक्ष आग्रही आहेत। पालकमंत्रीपदावरून भाजपचे चंद्रकांत पाटील आणि राष्ट्रवादीचे प्रदीप गारटकर यांच्यात दावे प्रतिदावे सुरू आहेत। त्यामुळे पालकमंत्रीपदावरून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। मुंबईत आझाद मैदानावरती मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील चंद्रकांत कुऱ्हाडे या रुग्णाला 5 लाख रुपये मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून मदत देण्याच्या फाईलवरती पहिली स्वाक्षरी केली। दरम्यान आम्ही सरकारचे आभार मानतो अशी भावना कुऱ्हाडे यांचा मुलगा यश कुऱ्हाडेनं व्यक्त केली। महाराष्ट्र केडरचे 2001च्या बॅचचे आयएएस अधिकारी श्रीकर परदेशी यांची बदली झाली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मुख्य सचिव म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे। बांगलादेशात हिंदू बांधवांवरती होणाऱ्या अत्याचाराविरोधात 10 डिसेंबर रोजी सिंधुदुर्ग इथे बांगलादेश हिंदू न्याय यात्रेचं आयोजन करण्यात आलंय। या यात्रेत जास्तीत जास्त हिंदू बांधवांनी सहभागी व्हावं असं आवाहन निलेश राणेंनी केलंय। शरद पवार गटाचे नेते तथा माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याची माहिती राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या सूत्रांनी दिली। त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी शरद पवारांना हा मोठा धक्का मानला जातोय। पुणे येथील चंद्रकांत कुऱ्हाडे यांना बोन मॅरो ट्रान्सप्लांटसाठी आर्थिक मदतीची तातडीची गरज होती। मुख्यमंत्र्यांनी तात्काळ दखल घेत आर्थिक मदत मंजूर केली आणि मदत मिळाल्यामुळे कुऱ्हाडे कुटुंबियांनी मुख्यमंत्र्यांचे फोनवरून आभार मानले। अँटिलिया स्फोट प्रकरणी तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या सचिन वाझे यांना अंतरिम जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली। वाझेच्या जामीन अर्जावरती 15 जानेवारीला सुनावणी होणार आहे। एसटी बस अपघातामध्ये प्रवाशाचा मृत्यू झाल्यास त्याच्या वारसाला आता 10 लाख रुपये विम्यापोटी देण्याचा निर्णय महामंडळातर्फे घेतला गेलाय। त्यासाठी हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे अपघात सहाय्यता निधी योजनेत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। रायगड जिल्हा 100% क्षयमुक्त करण्यासाठी जिल्हा प्रशासनानं क्षय रुग्णांना दत्तक घेण्याचं आवाहन केलंय। जिल्हाधिकारी किशन जावळेंनी जिल्ह्यातील 5 क्षय रुग्णांना दत्तक घेतलं असून अन्य दानशूर व्यक्तींना पुढे येण्याचं आवाहन केलंय। मध्य रेल्वेवरील विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामं पूर्ण करण्यासाठी रविवारी मेगा ब्लॉक आहे। ब्लॉक कालावधीत सीएसएमटीवरनं सुटणारे आणि येणारे अप आणि डाऊन जलद लोकल माटुंगा ते मुलुंड दरम्यान धीम्या मार्गावरून वळवण्यात येतील। नाशिक मर्चंट कोऑपरेटिव्ह बँकेत झालेल्या घोटाळ्याप्रकरणी ईडीनं मुंबई आणि अहमदाबादमध्ये छापेमारी केली। या दरम्यान ईडीच्या अधिकाऱ्यांनी 13,50,00,000 रुपयांची रोख रक्कम जप्त केली। मुंबईमध्ये सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाऱ्यांवरती कारवाई करण्यासाठी महापालिकेने आता ठिकठिकाणी क्लीनअप मार्शलची नियुक्ती केली आहे। त्याद्वारे 7 महिन्यामध्ये 3,36,00,000 रुपयांचा दंड वसूल केलाय। रस्त्यांवरचे खड्डे बुजवण्यासाठी मुंबई महापालिकेनं पुन्हा एकदा नव्या तंत्राचा वापर केला जाणार आहे। त्यात डांबरी रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी जुन्या डांबरावरती प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर केला जाणार आहे। त्यासाठी पालिका इन्फ्रारेड रिसायकलिंग यंत्राची खरेदी करणार आहे। चालू वर्षात आतापर्यंत मुंबई शहर आणि उपनगरामध्ये ज्या घरांची विक्री झाली त्या विक्रीमध्ये ज्या घरांची किंमत 2 कोटी रुपयांपर्यंत आहे अशा घरांचा वाटा 80% असल्याची माहिती समोर आली आहे। 2024 मध्ये आतापर्यंत मुंबईमध्ये 1,28,000 घरांची विक्री झाली। भिवंडी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पीसी येथील न्यूमॅटिक गेट सिस्टममधील तांत्रिक बिघाड दुरुस्त झाल्यामुळे मुंबई महानगरपालिकेने लागू केलेली 10% पाणी कपात मागे घेतली। महानगरपालिकेतर्फे ठाणे आणि भिवंडी परिसरात पाणी पुरवठा करण्यात आलेला होता। अशातच ही पाणी कपात रद्द केल्यामुळे ठाणे आणि भिवंडीकरांना दिलासा मिळालाय। वाहनांवरची नंबर प्लेट एम्बॉस केली असल्यास क्रमांकामध्ये फेरफार करता येत नाही। त्यामुळे प्रादेशिक परिवहन विभागाने 2019 पूर्वी नोंद झालेल्या वाहनांवरती एम्बॉस केलेली नंबर प्लेट लावण्यास 1 एप्रिलपर्यंतची मुदत दिली। त्यानंतर जुन्या पद्धतीची नंबर प्लेट असल्यास दंड आकारला जाणार आहे। ठाणे महापालिका क्षेत्रातील स्वच्छतेचा दर्जा उंचावण्यासाठी शहरातील मुख्य रस्त्यावरती सर्वंकष स्वच्छता मोहीम राबवण्यात येत असतानाच त्यापाठोपाठ आता शहरातील झोपडपट्ट्यांमध्ये सर्वंकष स्वच्छता मोहीम राबवण्याचा निर्णय पालिका प्रशासनानं घेतलाय। सिद्धेश्वर तलाव परिसरातील वस्तीमध्ये या उपक्रमाला सुरुवात होणार आहे। ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासनानं पावलं उचलली आहेत। फेरीवाला क्षेत्र निश्चितीसाठी प्रशासनाकडून पुन्हा एकदा रस्त्यांचं सर्वेक्षण केलं जाणार आहे। नवी मुंबई महापालिकेनं शहरवासियांना पाणीपट्टी भरण्यासाठी सप्टेंबरमध्ये बिलावर QR कोड उपलब्ध करून दिला होता, परंतु त्यामध्ये काही तांत्रिक अडचणी आल्यामुळे त्याची अंमलबजावणी होत नव्हती। या अडचणी दूर करून या सुविधेची आता अंमलबजावणी सुरू केली आहे। जळगाव जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागामार्फत
जिल्ह्यातील 15 पशुवैद्यकीय दवाखान्याचं बांधकाम केलं जाणार आहे. दवाखाने बांधकामासाठी प्रत्येकी 4.5 ते 5 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे आणि या कामांची निविदा प्रक्रिया लवकरच राबवली जाणार आहे. निवडणूक आचारसंहितेमुळे अनेक कामं पालिका स्तरावरती खोळंबून असल्यामुळे या कामांना आता गती मिळणार आहे. पालिकेच्या कोट्यवधी किमतीच्या कामासाठी निविदा प्रक्रिया राबवली असून या पालिकेनं या निविदांसाठी एक तांत्रिक समिती स्थापन केली आहे. वसई विरार मॅरेथॉनच्या निमित्तानं 8 डिसेंबर रोजी पश्चिम रेल्वेवर विशेष लोकल चालवली जाणार आहे. त्यामुळे मॅरेथॉनमध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांना मोठा दिलासा मिळणार आहे. बदलापूर कात्रप परिसरातील रिंग रोडवरील संपूर्ण फुटपाथ हा नवीन जलवाहिन्या टाकण्यासाठी खोदून ठेवण्यात आलाय. मात्र जलवाहिन्या टाकण्याच्या कामाला 8 महिने होऊन सुद्धा नगरपालिकेनं अद्यापही या फुटपाथच्या दुरुस्तीचं काम केलं नसल्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होतीये. अंबरनाथ आणि बदलापूर रेल्वे स्थानकाच्या दरम्यान नव्यानं उभारण्यात येणाऱ्या चिखलोली रेल्वे स्थानकाचं काम प्रगतीपथावर आहे. गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत असलेल्या चिखलोली रेल्वे स्थानक उभारण्याचं काम प्रत्यक्षात सुरू करण्यात आलंय. कुळगाव बदलापूर नगरपालिकेत मालमत्ता कर भरण्यासाठी आलेल्या नागरिकांची प्रचंड गैरसोय होते. पालिकेत बसण्याची सोय नसल्यामुळे मालमत्ता कर भरण्यासाठी आलेल्या नागरिकांना अक्षरशः तासनतास उभं राहावं लागतंय. जळगावच्या गिरणा टाकी ते गिरणा पंपिंग हा 2 किलोमीटरचा रस्ता खोदून धातूच्या पाईपांची चोरी आणि जलशुद्धीकरण केंद्राचे भंगार गायब झाल्याचा प्रकार उघडकीस आलाय. आता मनपा आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांनी भंगाराचं सर्वच रेकॉर्ड तपासायला सुरुवात केल्यामुळे भंगार चोरांमध्ये खळबळ माजली आहे. उल्हासनगर महानगरपालिकेकडनं मालमत्ता कर थकवणाऱ्यांवरती कारवाईची मोहीम सुरू झाली आहे. मालमत्ता कर थकवणाऱ्यांची मालमत्ता महापालिकेकडनं सील केली जाते. मीरा रोडच्या नयानगर परिसरात 72 वर्षीय महिलेला मारहाण करून लाखोंचे दागिने लुटले गेलेत. या प्रकरणी आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. सोलापूरच्या अक्कलकोटमध्ये 10 ते 12 कुत्र्यांचा संशयास्पद मृत्यू झाला होता. नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांवरती कुत्र्यांना विष देऊन ठार मारण्याचा आरोप करण्यात आला. दरम्यान नगर परिषदेनं या आरोपांचं खंडन केलं असून पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. सिल्लोडमध्ये चोरट्यांनी धुमाकूळ घातला. एका व्यापाऱ्याची दुचाकीला लावलेली पैशांची बॅग चोरीला गेली असून हे चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेत. पुणे बेंगळुरू महामार्गावरती बालेवाडीजवळ टँकरमधनं गॅसची गळती झाली. ही गॅस गळती रोखण्यात यश आलं असून सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मुरुड तालुक्यातील राजपुरी ग्रामपंचायत हद्दीतील ऐतिहासिक जंजिरा किल्ला पाहण्यासाठी देशविदेशातून लाखो पर्यटक येत असतात. मात्र काही पर्यटक प्रवेशद्वारावरती शुल्कच भरत नाहीत. त्यामुळे मनसोक्त किल्ला पहा पण शुल्क भरून असं आवाहन पुरातत्व विभागानं केलंय. अमळनेर तालुक्यातील मंगळूर येथील MIDC परिसरात तुषार सिंधू चौधरी या तरुणाचा मृतदेह आढळला. त्यामुळे खळबळ माजली. अनैतिक संबंधातून तरुणाचा खून केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. संशयित आरोपीला ताब्यात घेण्यात आलंय. शिरूरमध्ये वडगाव रासाई इथे दुसऱ्या बिबट्याला पकडण्यात वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना यश आलंय. बिबट्याच्या वावरामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण होतं. मात्र आता बिबट्याला जेरबंद केल्यामुळे इथल्या नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडलाय. उल्हासनगरमध्ये एका जीन्सच्या कारखान्यात घुसून 3 कामगारांवरती जीवघेणा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यामध्ये कामगार जखमी झाले. त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बदलापूरच्या वडवली भागामध्ये एका भरधाव ट्रकनं 2 जणांना उडवलं. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला असून दुसरा जखमी झालाय. अकोला शहरातील अक्कोट फैल परिसरामध्ये घरगुती गॅस सिलेंडरमधनं मशीनद्वारे ऑटोमध्ये गॅस भरताना जिल्हा पुरवठा विभागाच्या वतीनं संबंधित व्यक्तीला रंगेहात पकडण्यात आलं. या कारवाईत 6,58,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. भिवंडी तालुक्यातील रहानाळ गावच्या हद्दीतील गोदामाला भीषण आग लागली. आगीत संपूर्ण गोदाम जळून खाक झालं. या गोदामात वेल्डिंगचं काम सुरू असताना आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. आगीवर अग्निशमन दलाकडनं नियंत्रण मिळवण्यात आलंय. नवी मुंबईत शेअर्स खरेदी विक्री ट्रेडिंगच्या नावाखाली एका ज्येष्ठ नागरिकाची 58 लाख रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आली. नवी मुंबईत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागरमध्ये दुचाकी आणि टेम्पो ट्रॅव्हलरचा अपघात झाला. या अपघातात टेम्पो ट्रॅव्हलरमधील 13 जण जखमी झालेत. यानंतर एक मोठी बातमी येते. मंत्रिपदानंतर महायुतीमध्ये पुण्याच्या पालकमंत्रीपदावरनं रस्सीखेच सुरू झाल्याची चर्चा आहे. भाजपचे नेते चंद्रकांत पाटलांनी यावरती प्रतिक्रिया दिली. चांगली पदं मिळावीत अशी प्रत्येकाची इच्छा आहे, पण ती पूर्ण होतेच असं नाही. सहयोगी पक्ष एकत्र असताना समजूतदारपणा दाखवावा लागतो असं चंद्रकांत पाटील म्हणालेत. तर अजितदादांची जिल्ह्याच्या प्रशासनावरती पकड असल्यामुळे पालकमंत्रीपद अजित पवारांना मिळावं अशी मागणी राष्ट्रवादीनं केली आहे.
कार्यकर्ताच काय तो नेता सुद्धा अधिकाधिक चांगलं आपल्याला मिळावं अशी इच्छा व्यक्त करत असतो, परंतु सगळ्याच इच्छा आपल्या पूर्ण होत नसतात. ज्यावेळेला अनेक सहयोगी पक्ष बरोबर घेऊन जायचं असतं त्यावेळेला नेहमी समजूतदारपणा दाखवायचा असतो. काय दडलं आहे काय म्हणायचं भविष्यामध्ये ते मला माहीत नाही. जिल्ह्याच्या दृष्टीनं येणाऱ्या काळामध्ये हा जो पुणे शहर जिल्हा हा एक आंतरराष्ट्रीय शहर बनतंय पुणे, तर त्या दृष्टीनं प्रशासनावरती पकड आणि सर्वच लोकांना बरोबर घेऊन जाण्याची क्षमता ही सर्व नेत्यांमध्ये आहे, पण त्यातल्या त्यात दादांमध्ये जास्त आहे. आणि दादा हे मूळ या पुणे जिल्ह्यातले असल्याकारणानं अजितदादांच्याकडं हे पालकमंत्रीपद दिलं तर ते संयुक्तिक ठरेल आणि शहर जिल्हा आणि याला एक चांगल्या पद्धतीचा न्याय हे अजितदादा देऊ शकतील. आणखी एक मोठी बातमी आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार आणि जयंत पाटील उद्या सकाळी 8 वाजता सोलापूर जिल्ह्यातल्या मार्कडवाडीला जाणार आहेत. माळशिरस तालुक्याचे आमदार उत्तमराव जानकर यांची भेट घेणार आहेत. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत मार्कडवाडी येथे झालेल्या मतदानावरती गावकऱ्यांनी आक्षेप घेतला होता आणि विधानसभा निवडणुकीत मतदान चुकीचं झालंय, विरोधी पक्षाला जास्त मतदान केल्याचा आरोप करत गावकऱ्यांनी बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची परवानगी मागितलेली होती. मात्र प्रशासनानं परवानगी नाकारली आणि बॅलेट पेपरवर मतदान केलं तर गुन्हे दाखल करू असा इशारा पोलिसांनी दिला. याच मार्कडवाडीमध्ये शरद पवार आणि जयंत पाटील उद्या जाणार आहेत. जळगाव जिल्ह्यामध्ये रब्बी हंगामाच्या 75% पेरण्या पूर्ण झाल्या. दरम्यान शेतातल्या कामांसाठी मजूर मिळतच नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. पेण तालुक्यातील शेतकरी आता मत्स्यशेतीकडे वळलाय. भातशेती करताना उत्पन्नापेक्षा जास्त खर्च आणि मेहनत लागत असल्यामुळे शेततळं घेत मत्स्यशेती करण्याकडे कल वाढलाय. धुळे बाजार समितीमध्ये मक्याची आवक 20,700 क्विंटल झाली तर त्याला सर्वसाधारण दर हा 2,096 रुपये प्रति क्विंटल इतका मिळालाय. मक्याची आवक घटल्यामुळे बाजारात चांगला भाव मिळालाय. कांद्याची आवक वाढल्यामुळे दरात काहीशी घसरण झाली. दरम्यान जुना कांदा प्रति किलो 60 ते 70 रुपयांना विक्री होतोय. मात्र पुढील कालावधीत कांद्याची आवक आणखी वाढणार असून येत्या महिन्याभरात दरात घसरण होईल असं मत व्यापाऱ्यांनी व्यक्त केलं. अमरावतीच्या बाजारात लोकल जातीच्या सोयाबीनची सर्वाधिक आवक झाली असून त्याला सर्वसाधारण दर 3,927 रुपये प्रति क्विंटल इतका मिळालाय तर कमीत कमी दर हा 3,800 रुपये प्रति क्विंटल मिळालाय. लसणासोबतच शेवग्याची विक्रमी भाववाढ सुरूच आहे. बाजार समितीमध्ये लसूण 240 ते 350 रुपये किलो आहे तर फरसबी आणि कोबीचे दर घसरले असून शेवग्याची शेंग होलसेलमध्ये 120 ते 260 रुपये दराने विकली जाते. तसंच इतर भाज्यांचे दर सुद्धा कमी व्हायला सुरुवात झाली आहे. पनवेल तालुक्यात मार्केटिंग फेडरेशन भात खरेदी विक्री केंद्रावरती ऑनलाईन नोंदणी केली जाते. यंदा सर्वसाधारण दर्जाच्या भाताला प्रति क्विंटल 2,300 रुपये हमीभाव जाहीर करण्यात आलाय. धान पीक आता हातात आल्यामुळे शेतकरी धानाची नोंदणी करण्यासाठी आटापिटा करतायत. पुढील वर्षात देशातील प्रमुख शहरांमध्ये घरांच्या किमती 6.5% वाढणार असल्याचा बांधकाम उद्योगाचा अभ्यास असणाऱ्या कंपनीनं वर्तवलाय तर 2026 मध्ये घरांच्या किमती 7.5% वाढण्याचा अंदाज व्यक्त झालाय. IIT मुंबईनं प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचं हजेरीपत्रक पालकांना पाठवण्याचा निर्णय घेतला. मात्र निर्णयावरती विद्यार्थ्यांकडून नाराजी व्यक्त केली असून यातून विद्यार्थ्यांच्या स्वातंत्र्यावरती गदा येणार आहे अशी भीती विद्यार्थ्यांकडून व्यक्त होते. राज्यातील 4 कृषी विद्यापीठातील पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या रिक्त राहिलेल्या जागांवरती विद्यापीठ स्तरावरती प्रवेश दिले जाणार आहेत. त्यासाठी 10 डिसेंबर रोजी या जागांवरील प्रवेश फेरी राबवली जाणार असून 2024-25 साठी कृषी परिषदेच्या अंतिम गुणवत्ता यादीत समाविष्ट असलेले आणि प्रवेशित नसलेले विद्यार्थी या फेरीसाठी पात्र ठरणार आहेत. राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमाअंतर्गत मुंबईतील 26 प्रभागात 100 दिवस मोहीम राबवली जाणार आहे. क्षयरोगाचा प्रसार कमी करून नवीन क्षयरुग्ण टाळणं हे या मोहिमेचं उद्दिष्ट आहे. देशामध्ये सर्वाधिक वाहनं विकणाऱ्या मारुती सुझुकी सोबतच बहुतांश वाहन निर्मात्यांनी वाढलेल्या उत्पादन खर्चाच्या भरपाईमुळे किंमत वाढ जाहीर केली आहे. येत्या 1 जानेवारीपासून प्रवासी वाहनांच्या किमती लक्षणीय वाढणार आहेत. आरटीओनं येत्या काळात नवीन सार्वजनिक प्रवासी वाहनं तसंच 2019 नंतर दाखल झालेल्या बसेस, कॅब्स आणि राष्ट्रीय परमिट असलेल्या ट्रकमध्ये पॅनिक बटन आणि व्हेइकल लोकेशन ट्रॅकिंग डिव्हाइस यंत्रणा बंधनकारक केली जाणार आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेनं निश्चित केलेल्या बांधकाम नियमावलींचं पालन न करणाऱ्या शहरातील 87 व्यावसायिकांवरती पालिकेनं 1.17 कोटींचा दंड ठोठावलाय. शहरातील नेरूळ विभागात नियमावलीचा भंग करणाऱ्या सर्वाधिक 24 विकासकांवरती पालिकेनं कारवाई केली आहे. प्रदीर्घ कालावधीपासून रखडलेल्या औषध निर्माणशास्त्र शाखेच्या पदवी पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम प्रवेशासाठी तिसऱ्या फेरीची प्रक्रिया सुरू झाल्यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळालाय. सोमवारपर्यंत पात्रताधारक विद्यार्थ्यांना ऑप्शन फॉर्म भरण्याची मुदत आहे. सोन्याच्या विटा आणि नाण्यांना हॉलमार्किंग बंधनकारक करण्याच्या विचारात केंद्र सरकार आहे. प्रयोगशाळांमध्ये तयार होणाऱ्या हिऱ्यांबाबत देखील नियमावली तयार केली जाणार आहे, तसं ग्राहक व्यवहार विभागाच्या सचिव निधी खरे यांनी शुक्रवारी स्पष्ट केलं. नवी मुंबई शहरात बांधकाम करणाऱ्या विकासकांकडून पर्यावरणविषयी नियमांचं उल्लंघन होत असल्याचं निदर्शनास आलंय. अशातच महानगरपालिकेनं शहरातील 78 ठिकाणांची पाहणी करून प्रदूषण पसरवणाऱ्यांकडून 1,17 कोटी दंड वसूल केलाय. तंबाखू सिगारेट सेवन करण्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललंय. तंबाखूमुळे कर्करोगाचं प्रमाण वाढत असून पनवेल उपजिल्हा रुग्णालयामध्ये नव्यानं मुखाच्या कर्करोगाबाबत जनजागृतीसाठी ओपीडी सुरू करण्यात आली आहे. इथे जानेवारी ते नोव्हेंबर दरम्यान 69 रुग्णांची कर्करोगाची तपासणी झाली आहे. यानंतर एक मोठी बातमी आहे. नाशिकमध्ये ड्रग्ज प्रकरणी पोलिसांनी एक मोठी कारवाई केली आहे. जॉगिंग ट्रॅकवरती ड्रग्ज विक्री सुरू असताना पोलिसांनी छापा टाकला आणि 61.5 ग्रॅम ड्रग्जसोबत 4 जणांना ताब्यात घेतलं. नाशिक पोलिसांनी ही मोठी कारवाई केली आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांचं निधन झालं. वयाच्या 83व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या 1.5 महिन्यापासून त्यांच्यावर नाशिकमधल्या 9 पल्स रुग्णालयात उपचार सुरू होते. मधुकरराव पिचड यांच्या निधनानं कर्मसिद्धांताचा उपासक गमावला अशी प्रतिक्रिया देत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मधुकर पिचड यांना श्रद्धांजली अर्पण केली. समाजात वावरत असताना अगणित लोकांचं आयुष्य मधुकरराव पिचड यांच्यामुळे उजळलं असं फडणवीस म्हणाले. आदिवासी बांधव आणि ग्रामीण महाराष्ट्राच्या विकासासाठी कार्यरत असलेलं महाराष्ट्राच्या राजकारणातील आणि समाजकारणातील एक मार्गदर्शक नेतृत्व हरपलं अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माजी मंत्री मधुकर पिचड यांना श्रद्धांजली वाहिली. ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड यांच्या निधनामुळे आदिवासी कल्याणाचं एक प्रदीर्घ पर्व हरपलं. आदिवासींचा कैवारी आपण जवळून पाहिला. पिचड यांच्या जाण्यानं महाराष्ट्राचं कधी भरून न निघणारं नुकसान झालं असं ट्विट करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पिचड यांना श्रद्धांजली वाहिली. एका चांगल्या सहकार्याला आम्ही मुकलोय असं दुःख आहे. पिचड आजारावरती मात करतील असा आम्हाला विश्वास होता. त्यांनी आदिवासी समाजासाठी आपलं आयुष्य पेरलं. त्यांच्या कार्याला सलाम अशा शब्दात शरद पवार यांनी पिचड यांच्या निधनानंतर श्रद्धांजली वाहिली. वातावरणातील सततच्या बदलांमुळे नागरिकांच्या आरोग्यावरती परिणाम होत आहे. वातावरणातील बदलांमुळे सर्दी, खोकला, घसा दुखणं, ताप या आजारांच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. ऐन हिवाळ्यामध्ये राज्यात कमाल तापमान 30 अंशांवरती गेलं. उष्मा वाढल्यामुळे गेले 3 दिवस उकाड्यानं नागरिक हैराण झालेत. मात्र सोमवारपासून तापमानात 4 ते 5 अंश सेल्सिअसनं घट होऊन काहीसा दिलासा मिळणार आहे. भुसावळ शहराच्या किमान तापमानात घट झाली आहे. शहराचं किमान तापमान 20 अंशांवरती गेलंय. बंगालच्या उपसागरातील आर्द्र वाऱ्यांमुळे ढगाळ वातावरण तयार झालं होतं. बंगालच्या उपसागरात आलेल्या फेंगल चक्रीवादळामुळे राज्यातील थंडीचा कडाका कमी झाला. आता फेंगल चक्रीवादळाचा जोर कमी झाला असून त्यामुळे गायब झालेल्या थंडीचं जळगाव जिल्ह्यात पुनरागमन होणार आहे. कराड येथे पुष्पा 2 चित्रपटासाठी धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज या चित्रपटाचे शो बंद केल्यामुळे मराठी सिनेमावरती अन्याय होत असल्याचा आरोप आस्था सामाजिक संस्थेनं केलाय. तर संभाजी महाराज चित्रपट न दाखवल्यास पुष्पाचे शो बंद करण्याचा इशारा देण्यात आलाय. ऑक्टोबर 2024 मध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेनं जगातील अन्य केंद्रीय बँकांच्या तुलनेमध्ये सर्वाधिक 27 टन सोनं खरेदी केलं. दरम्यान भारताचा एकूण सोनं साठा आता 882 टन इतका झालाय. केंद्रीय मंत्रिमंडळानं दिल्ली आणि हरियाणा दरम्यान कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी 26 किलोमीटर लांबीच्या दिल्ली मेट्रोच्या 4थ्या टप्प्यातल्या कॉरिडॉरला मंजुरी दिली आहे. देशात 85 केंद्रीय विद्यालय आणि 28 नवीन नवोदय विद्यालय स्थापन करण्यासाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी मिळाली. उत्तर प्रदेशातील महाराजगंज येथे गावकऱ्यांनी बिबट्याच्या बछड्याला पकडलं होतं. जखमी अवस्थेत असलेल्या बिबट्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पंजाबच्या अमृतसर पोलिसांकडून पाकिस्तान दहशतवादी हरविंदर रिंडा गटाच्या 10 जणांना अटक करण्यात आली.
लॉरेन्स बिश्नोई गँगचे संचालन भाटिंडा तुरुंगामध्ये असलेल्या जोकर नावाचा गुन्हेगार करत होता. चौकशी दरम्यान पोलिसांनी बिश्नोई गँगशी संबंधित अनेक माहिती मिळवली आहे. मध्य प्रदेशच्या छतरपूरमध्ये विद्यार्थ्यानं गोळ्या झाडून प्राचार्याची हत्या केली. विनयभंगाचा आरोप करण्यात आल्यामुळे ही हत्या करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. सागरमध्ये भाजप नेत्यानं आपल्या साथीदारासोबत मॅरेज गार्डनच्या मालकाला मारहाण केली. दरम्यान या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज समोर आलं असून भाजप नेत्यावरती गुन्हा दाखल झालाय. मुंबईत 26/11 हल्ल्याचा मास्टरमाइंड झाकीर रहमान लखवी याला पाकिस्तानी गुप्तचर संस्था ISIनं भूमिगत केलंय आणि गेल्या महिन्यामध्ये झाकीर रहमान लखवीचा पाकिस्तानामध्ये फिरत असतानाचा व्हिडिओ समोर आला होता. लखवी या अबू वासीच्या नावानं पाकिस्तानात फिरत असल्याचं समोर आलंय. बंडखोरांनी सिरियातील अनेक शहरांवरती ताबा मिळवला. दरम्यान सिरियाच्या सेनेनं त्यांना रोखण्यासाठी महामार्ग बॉम्बनं उडवल्याचं समोर आलंय.